तेव्हा माननीय या कोथरूड पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला नाही, पोलीस आयुक्तालयाने आदेश दिले नाही। त्याच्यानंतर आम्ही भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन 175(3) नुसार माननीय जिल्हा सत्र न्यायालय शिवाजीनगर पुणे या ठिकाणी गेलो आणि क्रिमिनल MA 479/2025 नंबरची आमची पिटिशन त्या ठिकाणी फाईल झाली आणि मग 3/9/2025 ला पहिले त्या ठिकाणी तारीख होती, 15/9/2025 ला आमचं आर्ग्युमेंट झालं आणि आर्ग्युमेंट झाल्याच्या नंतर दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी मेहरबान न्यायालयाने आदेश दिला। हाच तो आदेश आहे की ज्या आदेशामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की अप्लिकेशन इज अलाउड, द कोथरूड पोलीस स्टेशन इज डायरेक्टेड टू रजिस्टर द FIR अँड कॅरी द इन्व्हेस्टिगेशन थ्रू द ऑफिसर ऑफ द रँक ऑफ असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस। अशा प्रकारच्या 11 तारखेला आदेश आलेत आणि त्या आदेश आल्यानंतर काल 14 तारखेला आम्हाला त्याचे जे सर्टिफाईड कॉपीज आहेत त्या मिळाल्या आणि आम्ही आज काल रात्रीपासून या ठिकाणी स्टेटमेंट देतोय। आता अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याकडे FIR असणार आहे। या FIR मध्ये जे 8 आरोपी पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतो की त्याच्यामध्ये अमोल कामटे सहाय्यक पोलीस निरीक्षक छत्रपती संभाजीनगर, संजीवनी शिंदे पोलीस कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर, धनंजय सानप पोलीस अधिकारी सायबर विभाग, विनोद परदेशी पोलीस हवालदार छत्रपती संभाजीनगर, प्रेमा पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक कोथरूड पोलीस स्टेशन, श्रुती कडणे मपोषक कोथरूड पोलीस स्टेशन आणि सकाराम सानप निवृत्त पोलीस कर्मचारी, हे सगळे 8 आरोपी या ठिकाणी असणार आहेत। जे सेक्शन आहे त्यांच्यावर दाखल झालेले ते भारतीय न्याय संहितेचे सेक्शन 310 सबक्लॉज 2, 140 सबक्लॉज 3, 351 सबक्लॉज 3, 74 आणि 333 म्हणजे किडनॅपिंग असेल किंवा क्रिमिनल ट्रेसपास असेल किंवा डेकॉइटी असेल, विनयभंग असेल, असे सेक्शन गंभीर सेक्शन दाखल झालेले आहेत। अॅट्रॉसिटी ऍक्टचे सेक्शन 31R, 31S आणि 31W सारखे गंभीर सेक्शन अंतर्गत FIR होत आहे।